ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सत्यनारायण कथा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जिगणनाथा तुझे चरणी ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामी या. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता. कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागतात तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान. त्यांचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताती. आता ऐका कथानुसंधान जे पावन परम गहन. नैमिषारण्य शौनिकादी ऋषिगण सुता लागे पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतीन. त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश बोलो की हा इतिहास. कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सूत वाच. शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून. पुसता झाला कर जोडून तेची अनुसंधान सांगतो. भगवान वाच. कलितपरी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश. सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रकट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वाभरांचे अंती कलियुगी. सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मण द्वारा प्रकट केले. काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित दीनगृहस्थाश्रमी असे तो. विष्णुव्रत परायण दरिद्रे करुणी व्यापला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण भिक्षेसी जाता जाहला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेशे शांत पोसे विप्रा लागुनी. कोठे केली तू अप्रयाण कायमनी इच्छा धरुणी. ब्राह्मण वाच. भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण वाच. भिक्षावृत्ती ब्राह्मणास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश. ऐके ब्राह्मणोत्तमा सत्यनारायण देव. कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव. फलदाता सर्वांसी दरिद्र्याचा करुणी नाश. भुक्ती मुक्ती देत विशेष शोक संतापाचाही लेश. काही एक उरवणे दी त्या हरीस तू जाई शरण. मनोभावे प्रीती करुणी तोची शोक संताप नासून. मनोरथा पूर्ण करील स्वमुखे ऐसे वदोन. भूदेवास सांगितसे आपण कंठ दाटून या ब्राह्मण. म्हणे देव कोटी सांगपा. सत्यनारायण वाच. मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्र रूप धरून प्रकट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी. भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांसी. तू माते शरण येई सर्व भावे मज ध्यायी. संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील. ऐसे बोलून तत्काल रूप आपले अत्यंत अढळ. दाविता झाला वेल्हाळ शतानंदे लागुनी. चतुर्भुज मेघ श्याम वर्ण आयुधे करी शोभायमान. मस्तकी मुकुट परम गहन ब्राह्मण पाहता झाला. पीतांबराणी वनमाला चारु हास्य वदन सावळा. ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेवले ते चरणी. शतानंद वाचे भवनाशक मोक्षदानी. माझे अपराध मनात नानी. तुझी अपाया लागुनी शरण जाण मी असे. नमस्कार करीतो तव चरणी भवसमुद्रात गेलो बुडुनी. तुझे स्वरूप विसरोनी मूढ प्राय झालो मी. आदी अनादी मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता. तुझे आज्ञेविन त्रिजगता सामर्थ्य देवादिका नसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांसीच तू. भाग्य माझे उदयासे आले तुझे कृपे पाहिली पावले. मज दिना ते उद्धरले नारायण सर्वेशा. मी न जाणे कवण प्रकार केला माझा अंगीकार. आदी अनादी विश्वंभर मज दिना ते तारावे. मी दरिद्रे करुण व्यापलो आहे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुखे करशील वाचाळ गिरीवर घडे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण वाच. द्रव्याधिके माझी नव्हे तृप्ती. भक्तीची केवळ मज प्रीती. हास्य करुणी मधुर गती ऐसा बोलता जाहला. बहुत धनाचे नव्हे कारण अनायासे मिळतेने करुण. भक्तीने करावे माझे पूजन. षोडशोपचारे करून या मज गृह आदी करून. संकटात निर्मुक्त झाले जाण केवळ भक्तीचे कारण. अनिक प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायासे करिता प्रयत्न भक्तिभावेच भजावे. गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथा स्थित. नाना प्रकारे तोरणाती समवेत. थंडील तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण. वरी दीप प्रज्वाळून घृते करून ठेवावे. मध्ये मांडोळ सिंहासन त्यावर शालिग्राम स्थापून. ब्राह्मण सुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथपूर्ती सत्य सत्य जानपा. धूपदीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही ऐकपा यथाविधी. सपाद गोमूत्र चूर्ण घृतात त्यास आहळून. दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षड्रस आणि पक्काने ओदन आणि मिष्टाने नाना प्रकारची करुणी भक्तीने मज अर्पावी. मध्ये पाणी आचमन सुगंधयुक्त तांबूल जाण. श्रीफलादी रत्ना दक्षिण यथा विभव अर्पावे. मिळवून सकळ आप्तजन गृहस्थाची संपूर्ण. कथा इतिहास तीन आदरे करून
ऐकावे. भिल्लराज आणि वाणिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल म्हणे मी ती पूर्ण करून अंतिने निज धामा द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळवावे मज प्रती पुत्रादी देईन सर्व भावे ऐसे देऊली वरदान ब्राह्मण रूप अंतर्धान झाले. आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून स्त्रियेसी सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करेन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेसी नगरात पातला न मागता बहु लाभ झाला पूर्ण झाला म्हणत ब्राह्मणासी हर्ष झाला विस्मयही मनात केला. श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायणाच्या रूपाने स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वंदुनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्राचे मिळवले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सगळा श्रवण करुण कृतकृत्य जाहला भक्ती पाहून तात्काळ प्रसन्न झाला घननीळ ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद वाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंद देत काया वाचा करुणी मनात आपली भक्ती ही द्यावी तथाच तू म्हणे भगवंत दिदले तुझला मनवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा ऐसे पाहुणी वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण नाना भोग भोगी आपण श्रीपुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करुणी आपापले घरा लागुनी सर्व जाते जाहले धन्य धन्य ब्राह्मण यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान भिल्लाचेही सांगेन उद्धरून पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चये प्रथमोध्याय गोड हा